अचानकच मी माहेरी जात आहे, हे कसं काय झालं? तर समोर सांगतेच मी तुम्हाला कसं झालं तर. त्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली मुन्ना कालच आला होता आणि तो एक दिवस माझ्याकडे थांबला. मस्त आम्ही त्याच्यासोबत टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी खूप फोर्स केला, की इकडे यायचा आणि इकडे घरी कोणालाच माहीत नव्हतं, की मी येणार आहे. कारण आधी दीपालीनी कॉल केला होता, तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं होतं, की मी नाही येत यावेळेला, कारण मुलांचे क्लासेस वगैरे आहेत म्हणून. पण मुन्ना ऐकतच नव्हता बिलकुल. त्यांनी इतकी जिद्द पकडली होती की नाही तुला यायचंच आहे आणि मी तुला घेतल्याशिवाय जाणारच नाही आहे म्हणून. म्हणून शेवटी मला इथे यावं लागलं. आणि हो, येताच आम्ही आईला डिमांड केली की ढोकळे बनव. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आईच्या हातचे ढोकळे आम्हाला किती आवडतात. आणि अक्षय तृतीयेला जे पण बनलेलं होतं ते फ्रीजमध्ये होतंच, मग ते पण आईने खायला दिलं. आईच्या हातची चिंचवणी आणि आमरस आम्हाला खूप आवडतं, तर तो आम्ही एन्जॉय केला. ढोकळे वगैरे बनले, अशी आमची प्लेट होती, ही आम्ही खाल्ली वगैरे. आणि त्यानंतर मग आम्ही रात्रीला गेम्स खेळले आणि यावेळेला इतका एन्जॉय केला आम्ही माहेरी, ते तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच.